नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। मी सध्या आलो आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील ऋणमोचन येथे। ऋणमोचन ही एक ऐतिहासिक जागा आहे। इथे ऋणमोचन भगवानांचं अर्थात महादेवांचं देवस्थान आहे। महादेवांचं पुरातन असं स्थान आहे। पूर्णा नदी काठी वसलेलं हे सुंदरसं ऋणमोचन नगरी। आणि या स्थानाला आणखी एक वेगळी ओळख अशी आहे की हे संत गाडगे बाबांची कर्मभूमी आहे। तर या कर्मभूमीबद्दल आपण माहिती घेऊया, ऋणमोचन संस्थान पाहूया, महादेवांचं दर्शन घेऊया आणि इथे लक्ष्मीनारायणांचं जे देवालय आहे जे स्वतः संत गाडगे बाबांनी बांधलं आहे, त्यांनी त्याची स्थापना केली आहे, ते सुद्धा पाहूया। तर हे सगळं आज होणार आहे। हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। वैराग्यमूर्ती कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या कर्मभूमीत आपण येऊन पोहोचलो, अर्थात अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील ऋणमोचन येथे आपण येऊन पोहोचलो। हे बघा, इकडे ऋणमोचनचा फलक लागला आहे। आपल्याला इकडे जायचं आहे आत। हा हायवे आहे। इकडे बसस्थानकसुद्धा आहे छोटं आणि इथनं आपण आत जाऊयात आणि श्री मुद्गलेश्वर महादेवांचे दर्शन घेऊयात। चला, तर आपण श्री मुद्गलेश्वर महादेवांच्या मंदिराकडे येऊन पोहोचलो। अगदी सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर आहे। पूर्णा नदीच्या तीरावर हे ऐतिहासिक मंदिर येतं। इथे त्याचं एक प्रवेशद्वारसुद्धा आहे सुंदरसं आणि त्या प्रवेशद्वारावर लिहिलं आहे पहा, श्री क्षेत्र प्रभू मुद्गलेश्वर मंदिर ऋणमोचन। इथली यात्रासुद्धा प्रसिद्ध आहे। पौष महिन्यात ती यात्रा असते। श्री क्षेत्र प्रभू मुद्गलेश्वर महादेव मंदिर या देवालयाचं हे प्रवेशद्वार आहे आणि हे ऐतिहासिक मंदिर आहे। पुराणकाळामध्ये ऋषी मुद्गल यांचं इथे वास्तव्य होतं आणि त्यांनीच या महादेवांची स्थापना केली, त्यामुळे यांना मुद्गलेश्वर महादेव म्हणून ओळखलं जातं। तसं या स्थानाला ऋणमोचन म्हटलं जातं, त्याचंही एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे इथे ऋणातून मुक्ती मिळते। पूर्णा नदीचं पाणी, इथे पूर्णा नदीचा घाटसुद्धा आहे जो स्वतः संत गाडगे महाराजांनीच बांधला आहे। त्या घाटातलं पाणी या महादेवांवर अर्पण करतात आणि ऋणातून मुक्तता होते, अशी आख्यायिका आहे। नमस्कार करा, हे आहेत श्री मुद्गलेश्वर महादेव। नमस्कार करा, त्यांना वंदन करा, प्रणाम करा। सुंदर असं त्यांची पूजा झाली आहे आणि इथे श्री गणरायांची प्रतिमासुद्धा आहे, महादेव आहेत। खूप सुंदर असं हे स्थान आहे। श्री मुद्गलेश्वर संस्थान, तालुका आहे भातकुली, जिल्हा अमरावती। आणि याच्यासमोर आहे अगदी समोर श्री लक्ष्मीनारायण मंदिर आहे, ज्याची स्थापना स्वतः संत गाडगे बाबांनी केली आहे। मला आज वाटलं होतं की पाऊस येईल आणि सगळं थंड वातावरण असेल, असं काहीच नाही आहे। आता तर खूप पाय माझे तपतात। इथे गाडगे बाबांनी स्वतः घाटांचं निर्माण केलं। याच्यासमोरच ही पूर्णा आहे। तर याचं जे घाटांचं निर्माण आहे तेही गाडगे महाराजांनीच केलं आहे। यातून रस्ता आहे खरं, पाणी कमी असताना तुम्हाला त्या रस्त्यातून जाता येतं। जेव्हा इथे यात्रा असते, अगदी भव्य अशी यात्रा असते, पौष महिन्यात ती यात्रा असते आणि तेव्हा अनेक भाविक मग इथे दर्शनासाठी येतात। सो ती यात्रा इकडनंच चालू होते। समोर लक्ष्मीनारायणांचं मंदिर आहे आणि हे अगदी अथांग अशी सुंदर अशी नदी आहे। वंदन करा, दर्शन घ्या। अगदी सुंदर अशी पूर्णा नदी आणि पूर्णा नदीतून यात्रेमध्ये ना जेव्हा पाणी कमी असतं तेव्हा असं ते दोरी बांधतात आणि मग त्याला धरून तुम्ही ही नदी क्रॉस करून तिकडे लक्ष्मीनारायणांच्या दर्शनाला जाऊ शकता। त्याचे निर्माण जे आहे ते स्वतः गाडगे बाबांनी केलं आहे आणि अगदी सुंदर अशी या घाटाचं इथे घाट आहे खरं तर, या घाटाचं निर्माण गाडगे बाबांनी केलं आहे। हे बघा,
हा आहे, त्यानंतर तिथे पायऱ्यांचं तो एक घाट आहे, तिकडेही आहे. सो असं अनेक कामं केले. त्यांच्या कार्याची खरं सुरुवात जी आहे ते या भागातून झाली आहे. तर आपण कर्मयोगी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी अर्थात ऋणमोचन पाहतो आहोत. ऋणमोचन हे इथल्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे. कर्मयोगी संत गाडगे महाराज यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात खरं या ऋणमोचनच्या यात्रेपासून केली. त्यांनी इथे 1905 साली घाटांची निर्मिती केली. त्याचबरोबर या यात्रेमध्ये त्यांनी 1907 पासून अन्नछत्रसुद्धा सुरू केले आणि ते अन्नछत्र आजपर्यंतसुद्धा अविरत सुरू आहे. पौष महिन्याच्या अखेरच्या रविवारी अन्नदान वस्त्रदान या यात्रेत केले जाते आणि आपल्या हयातीत अगदी म्हणजे संत गाडगेबाबांच्या हयातीत पौष महिन्याच्या अखेरच्या रविवारी ते नित्यनियमाने इथे सहभागीसुद्धा व्हायचे. असं हे ऐतिहासिक स्थान. श्री मुद्गलेश्वर देवस्थानाचे मुख्य पुजारी आपल्यासोबत आहे. आपण सध्या ऋणमोचनमध्ये आहोत. तालुका आहे भातकुली, जिल्हा अमरावती. आणि या देवस्थानाबद्दल माहिती जाणून घेऊया. सोबतच संत गाडगेबाबांबद्दलही माहिती जाणून घेऊया की त्यांची कर्मभूमी आहे. तर सर्वप्रथम तर या देवस्थानाबद्दल सांगा मला. विजय प्रभाकरराव चौदरकर, पुजारी, ऋणमोचन. सदरू जो मुद्गलेश्वर भगवान आहे हे प्राचीन काळचे मूर्त आहे. म्हणजे हे मूर्त प्राचीन काळातील स्थान आहे महादेवांचं. प्राचीन काळातील स्थान आहे. आणि इथं जो ऋणमोचनले पौष महिन्यामध्ये इथं यात्रा भरते आणि 5 हप्ते तिथं यात्रा असते. आणि इथं जो ऋणमोचन हे गावाचं पडलं काय एकदा पूर्णा नदी आहे. पूर्णा नदीमध्ये पाणी लोक मुद्गलेश्वर भगवानाला चढवतात आणि पाणी चढवल्यानंतर ऋणातून मुक्त होते. म्हणून गावाचं नाव ते ऋणमोचन आहे की ते ऋणातून मुक्त होतात. त्याच्या हिशोबानं त्या गावाचं नाव ऋणमोचन पडलेलं आहे. आणि बरेच तिथं साधू संतांनं तपश्चर्या केलेली जागा आहे. त्यातीलच एक मुद्गलेश्वर भगवान तपोभूमी आहे. आणि त्याच्यातच गाडगे महाराज आपले रुक्मिणी माता ऋणमोचन महात्म्य इथं लिहिले आहे. त्यांनी राम इथं दर्शनाला येऊन गेलेले आहे. तर असं तिचं महत्व आय थिंक भगवान श्रीकृष्ण पण इकडे येऊन गेलेले आहे. ऋणमोचन रुक्मिणी हरण नंतर ते पहिल्यांदा इकडे दर्शनासाठी आलेले. थोर साधू संतच्या पावनभूमी झालेली पावनभूमी आहे. म्हणून या गावाचं नाव ऋणमोचन आहे. म्हणून त्या गावाचं ऋणमोचन असल्यामुळे हे ऋणातून मुक्त होते. म्हणून इथं ऋणमोचन हे गाव नावाजलेलं आहे. आणि याला ब दर्जा भेटलेला आहे. स्थानाची काय आख्यायिका आहे, काय सांगाल सर? हे ऋणमोचनमध्ये महादेवाचं वर्षण परंपराचं प्राचीन मूर्त आहे. महादेवाचं मुद्गलेश्वर भगवान म्हणून इथं ऋणमोचन हे तीर्थक्षेत्र आहे. आणि ऋणातून मुक्त होते. आणि गंगेचं पाणी महादेवाले अर्पण केल्यानंतर मग त्याच्यातून जो बापदाचे पंजाला कोणतं संकट कोणतं कर्ज घेतलेलं असं ते नष्ट होते. आख्यायिका आहे खरं तर की इथे पूर्णा नदीतून जे पाणी जल घेऊन येतात ते महादेवांवर अर्पण करतात आणि मग असं हे आहे की ते ऋणातून मुक्त होतात. म्हणून त्याचं नाव ऋणमोचन आहे. आणि संत गाडगेबाबाची कर्मभूमी आहे. मुद्गलेश्वर भगवानापाशी इथं गाडगेबाबा पण यायचे. गाडगेबाबा इथं ध्यानस्थ बसवत होते. गाडगेबाबा तिथं ध्यानस्थ बसवत होते आणि त्यांना ज्ञानप्राप्ती इथून झाली. आणि इथूनच ऋणमोचनातून देशाला पुरं मार्गदर्शन केलं का बा गाडगे महाराजचं कशी काम आहे. मुद्गलेश्वर भगवानचे कसे आहे. लोक तिथं रांगा नदीतून पाणी टाकत होते महादेवाले. ते लोक घसरत होते. म्हणून गाडगे बाबांना स्वतः 5 घाट ऋणमोचन स्थानी बांधले. इथे 5 घाटांची निर्मिती केली. स्वतः गाडगे बाबाचं बांधकाम केलेलं आहे. म्हणून असं या तीर्थक्षेत्राचं फार मोठा महत्त्व आहे. म्हणून दरवर्षी पौष महिन्यामध्ये भरपूर लोक दर्शनाला येतात आणि जल अर्पण करतात. आणि आपल्या ज्याच्या संकटात जे संकट असेल ते मुक्त होण्यासाठी ते ऋणमोचनला नेहमी परंपरा येत राहतात. त्याची वारी यात्रा केव्हा? पौष महिन्यात जानेवारी महिन्यामध्ये असते. जानेवारी. आणि किती दिवस? 1 महिन्यावर यात्रा चालते. आणि आय थिंक शेवटच्या रविवारी अंध अपंग लोकांना कपडे वाटप होते. लुगडे, धोत्र. आणि ही प्रथा गाडगेबाबापासून सुरुवात आहे. कारण ते हे सगळं काम करायचे आणि अंध अपंग लोकांची सेवा करत होते. का त्याची आंघोळ करून देणे, त्याची मेडिटेशन व्यवस्था करून देणे, त्याची साफसफाई, स्वच्छतेचा मंत्र ह्या त्यांनी जगाला ऋणमोचनापासूनच सुरुवात केली. म्हणून
खरी त्यांच्या कार्याची सुरुवात कार्याची सुरुवात याने ऋणमोचन पासून सुरू केली. म्हणूनच गाडगे बाबाची कर्मभूमी म्हणून हे ऋणमोचन म्हटलं एक ते दीड महिना चालणारी एक महिना चालणारी यात्रा, म्हणजे महाराष्ट्रातल्या दीर्घकाळ चालणाऱ्या यात्रांपैकी ऋणमोचनची यात्रा आहे. जिल्ह्यातील नंबर 2 ची यात्रा. हो हा, कारण पहिला नंबर यांचा लागतो बहिरमचा. अमरावती जिल्ह्यातलं बहिरममध्ये जी यात्रा होती ती ही मोठी यात्रा आहे. खूप धन्यवाद सगळ्यांना. शिवाय पहिल्यांदा आपण हे जमीन जर रिक्रूट केली तर बाकी सगळं आपल्याला विकास करता येईल. मग आता अजून ते हस्तांतरित झालंच नाही. नाही व्हाच आहे. अच्छा. आता गव्हर्नमेंटने जो निधी दिला समजा तीर्थस्थळामध्ये तळाचा, हा. त्यामध्ये पहिल्यांदा जमीन रिक्रूट करायची आणि त्यानंतर विकास करायचा असं माझं म्हणणं आहे. राईट. आणि इथं महत्वाचं कसं लोक राख आणतात, रक्षा विसर्जित रक्षा करतात विसर्जित करतात घाटावर. विसर्ग घाट असावा, सुंदर. क्रियाकर्म करता घाट असावा. आज एक मेन घाट मुदगलेश्वराचा आहे, त्याच घाटावर सगळे लोक हे करतात. ओ, हा. त्याच्यामुळे कसं होते आणि तोही गाडगे बाबांनी तेव्हा बनवून तेव्हा घेतला. बनवला. हा, आता त्याला थोडं रिनोव्हेट करण्याची गरज आहे. हा. आणि त्या घाटावर विसर्जित करत असताना तिथं आपण मुदगलेश्वराच्या दर्शनाकरता लोक जे येतात तर त्यांना ते जरा हे वाटते ना, त्यामुळे ते अलग व्यवस्था असावी. कंजेस्टेड होतो तो घाट, थोडा छोटा आहे तो. छोटा आहे तो. त्याला त्याचं निर्माण व्हावं. तर भगवान मुद्गलेश्वरांचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण श्री रामेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी जाऊया. या शेतामधूनच पुढे भगवान रामेश्वरांचं अगदी सुंदर आणि ऐतिहासिक मंदिर आहे. चला. बापरे, हे पाण्याने जाम झालं. तर हे श्री रामेश्वर मंदिर आहे ऋणमोचन मधलंच. आधी लोक मुद्गलेश्वराचं दर्शन घेतात आणि मग रामेश्वराचं दर्शन घेतात, तेव्हा ही यात्रा पूर्ण होते असं म्हणतात. तर हे श्री रामेश्वर आहेत. नमस्कार करताना सुंदर असं शिवलिंग आहे. आपण संत गाडगे बाबांच्याच कर्मभूमीत आहोत ऋणमोचनला. इथे संत गजानन महाराज आहेत, श्री गणाजी आहेत. नमस्कार करताना. आणि या पार्वती माता आहे, दर्शन घ्या. नागदेवता आहे तिथे आणि सगळे संगमरवरी आहे सुंदर असे. श्री रामेश्वरांचे दर्शन घ्या. नमस्कार करा. इथे बाहेरही एक शिवलिंग. हे मंदिर एक असं जुन्याच याच्यात पद्धतीचं बांधणीचं आहे, जुन्याच काळातलं आहे. इथेही एक शिवलिंग स्थापित आहे. आणि यात्रेदरम्यान अनेक भाविक जेव्हा इकडे येतात तेव्हा ते रामेश्वरांचं दर्शन घेतात. ही यात्रा पूर्ण तेव्हाच होते, ऋणमोचनची यात्रा, जेव्हा रामेश्वराचंही दर्शन घेतलं जातं. आणि आधी मुद्गलेश्वर भगवानांचं दर्शन घेतात, मुद्गलेश्वर महादेवांचं, आणि मग रामेश्वरांचं. चला आता आपण जाऊया, बाहेर जाऊया. श्री मुद्गलेश्वर संस्थानाकडून मी थोडं समोर आलो आहे. इथे सुंदर अशी पूर्णा नदी वाहते. हा पूर्णा नदीवरील ब्रिज आहे. हे बघा, आपण श्री मुद्गलेश्वराचं दर्शन घेतले. त्यानंतर खरं तिथून एक रस्ता आहे जो पाण्यातून जातो, पण सध्या पाणी जास्त आहे, तर या साईडनं एक रस्ता केला आहे. हे बघा, इथे त्याचा फलक लावला आहे. हा आहे संत गाडगे बाबांची कर्मभूमी, महाराष्ट्र शासनाचा ब दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र श्री डेबूजी उर्फ श्री गाडगे महाराज लक्ष्मीनारायण संस्थान. हे बघा, ते खाली लिहिलं आहे भातकुलेचं नाव दिसतं आहे. चला आता इकडनं जाऊया आपण ऋणमोचनच्या अगदी जवळ, ऋणमोचन देवस्थानाच्या. बघा, हा रस्त्याने आता समोर गाडगे बाबा स्थापित श्री लक्ष्मीनारायण मंदिराकडे आपण येऊन पोहोचलो आहोत. आपण सध्या ऋणमोचनकडेच आहोत. हे बघा, या भागामध्ये लक्ष्मीनारायणांचं देऊळ आहे. त्या भागात नाही येता येतं पूर्णा नदीकडून, पण पाणी जास्त असल्या कारणाने आपण ते या भागातनं आलो दुरून. दोन्हीकडून रस्ते आहेत. हे बघा, इथेही सुंदर असा प्रवेशद्वार केला आहे. श्री डेबूजी उर्फ श्री गाडगे महाराज लक्ष्मीनारायण संस्थान, आमला, दर्यापूर. अच्छा, हे दर्यापूरमध्ये येतं. पुलाच्या समोरचा जो भाग आहे तो दर्यापूरमध्ये येतो आणि पुलाच्या त्या साईडचा भाग आहे तो
म्हणजे आता बघा, हे नदीच्या तिकडे जर गेला तर भातकुली तालुका पूर्णा नदीच्या, आणि या भागात आलो आपण तर हा आहे दर्यापूर तालुका. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस खरं तर. इथे हे नाव लिहिलंच आहे. लक्ष्मीनारायणांचं दर्शन घेऊया. तर श्री लक्ष्मीनारायणांचं दर्शन घेऊया. हे इथलं मूळ मंदिर ज्याची स्थापना स्वतः श्री गाडगे बाबांनी केली आहे. नमस्कार करा. आणि अगदी सुंदर प्रतिमा आहे श्री लक्ष्मीनारायण. हे बघा, आहे ना खूप सुंदर. श्री नारायण आणि लक्ष्मी माता यांच्या ह्या खूप सुंदर अशा संगमरवरी प्रतिमा. तुम्ही इथले पुजारी आहात? अच्छा, नमस्कार. इथे श्री गणेश आहेत, त्यांनाही प्रणाम करा. आणि ह्या देवालयाची स्थापना गाडगे महाराजांनी केली आहे. बघा, ऐतिहासिक आणि सुंदरसं देवस्थान आहे. आणि यांचं जे रूप आहे म्हणजे लक्ष्मीनारायणचे जे मुख आहे ते एवढे प्रसन्न आहे की जणू ते तुमच्याकडेच पाहत आहे असा भास होतो. बघा, सुंदर. नमस्कार करा. चला बाहेर जाऊयात. इथे श्री बद्रीनाथांचे मंदिर आहे, तेही मी तुम्हाला दाखवतो. लक्ष्मीनारायणांच्या मंदिराच्या अगदी समोर हनुमंतरायांचं हे सुंदरसं मंदिर, छोटंसं. खरं हे मंदिर नाही आहे, पण त्यांची ही प्रतिमा ऐतिहासिक आहे. हे बघा, नमस्कार करा त्यांना. आता इथे ना बद्रीनाथाचं मी मंदिर दाखवतो तुम्हाला. हे बघा, या भागात आहे श्री बद्रीनाथांचं मंदिर. त्यांना वंदन करूया, नमस्कार करूया. हे श्री बद्रीनाथ आहे. बघा, त्यांच्या पादुका आहे आधी. नमस्कार करा. आणि ही त्यांचं प्रतिमा, सुंदर अशी प्रतिमा आहे. हेही त्याच काळातलं मंदिर वाटतं मला. आणि इथे रेणुका माता आहे. नमस्कार करा त्यांना. सुंदरसा एक छोटासा फोटो आहे मातेचा. पूर्णा नदी आहे, त्याच्यावर ज्या घाटाची निर्मिती आहे, म्हणजे त्या भागातून या भागात येण्यासाठी ही जी निर्मिती आहे किंवा जे घाट बांधले गेले आहेत, याला आय थिंक 5 घाट इथे गाडगे महाराजांनी बांधले आहेत. ही त्यांची कर्मभूमी आहे. आणि ऋणमोचन आणि हे जे देवस्थान आहे लक्ष्मीनारायण, हे खूपच जवळ आहे. हे बघा, इथे गाडगे महाराज आहेत. नमस्कार करा त्यांना, प्रणाम करा. खूप सुंदर त्यांचा तर त्यांचा अटायर, म्हणजे त्यांनी जे वस्त्र परिधान केले आहे त्यातही तुम्हाला असे ठिगडं दिसतील. आणि ते स्वतः ते शिवायचे. त्यांच्या हातात गाडगा आहे, झाडू असायचा. स्वच्छतेविषयी ते सांगायचे, समाज प्रबोधन करायचे. इथे ते अनेक जे गरजवंत लोक होते, जे वेगवेगळ्या व्याधींनी त्रस्त असायचे, त्यांना मदत करायचे. त्यांना वस्त्र द्यायचे, खाणंपिण्याचं द्यायचे. इथे संत गजानन महाराज आहे, त्यांची प्रतिमा आहे. त्यांना नमस्कार करा. आणि ना इथे ज्यांनी मदत केली आहे त्यांचे हे सगळे नावंही आहे. जसं की इथे बघा, श्रीमंत उदार दयाळू गंगा भागीरथी सोनाबाई, लुणकरणजी मालपाणी, मुक्काम पोस्ट बोरटी आहे का ते, जिल्हा अकोला, यांनी श्री बाबांची मूर्ती व हे स्मारक बांधून दिले. खर्च 2500 रुपये. 1974 त्यांनी केलं बघा. आणि हे बघा, याचं खर्च 2500 रुपये. नाव आहे श्रीमंत उदार दयाळू सौ मोहनाबाई रामगोपालजी साबू, राहणार मुक्काम पोस्ट बोटी, जिल्हा अकोला, यांनी ही खोली बांधून दिली. श्री गजानन महाराजांची मूर्ती बसवून दिली. दिनांक 16/1/1977. इथे संत तुकाराम महाराज आहेत, त्यांची ही प्रतिमा आहे. त्यांना नमस्कार करा. खूप सुंदर आणि खूप अशी भव्य प्रतिमा वाटते ती. वंदन करा. इथे पण लिहिलं आहे बघा, गंगा भागीरथी मणिकर्णाबाई ज श्रीराम अप्पा कौठडकार
मुक्काम पोस्ट बोटी जिल्हा अकोला यांनी श्री संत तुकाराम महाराजांचा पुतळा व ही खोली बांधून दिली. खर्च अंदाजे 3001. सन 1979 एक आहे, 79 असं आहे. संत ज्ञानदेव वंदन करा, नमस्कार करा. इथे खूप सुंदर सुंदर प्रतिमा आहे आणि त्यांचं नाव आहे श्री गाडगे बाबा प्रसन्न श्रीमंत कै श्यामजी वाकपांजर मुक्काम पोस्ट थिलोरी यांच्या स्मरणार्थ संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती व ही खोली श्रीमंत देसा वाकपांजर यांनी बांधून दिली. खर्च अंदाजे 7 एक आहे, ऑलमोस्ट 7,000 रुपये. तर अगदी सुंदर अशा संत ज्ञानदेवांच्या प्रतिमेनंतर आपण येऊन पोहोचलो आहोत संत एकनाथ महाराजांची ही प्रतिमा आहे. हे बघा, ही खूप सुंदर आहे. शिल्पकार दयाराम तांबट, नाशिक. श्रीमती मोहनाबाई लक्ष्मीनारायण संत श्री संत एकनाथ महाराजांचा पुतळा व ही खोली बांधून दिली. खर्च अंदाजे 7,000. सन 1985. आणि मग आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची अगदी ही सुंदर अशी प्रतिमा. त्यांनाही नमस्कार करा. बघा, याबद्दलही लिहिलं आहे श्री गुरुदेव. आई वडिलांच्या आशीर्वादाने श्री राजेंद्र सहदेवराव तारेकर राहणार अमरावती यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे मंदिर मूर्तीसह बांधून दिले. सन 1991. अंदाजे खर्च 12,001 रुपये. अनेकांनी हे सुंदर सुंदर प्रतिमा बांधून दिल्या. हे बघा, इथे दत्तदेवांची अगदी सुंदर अशी प्रतिमा आहे. मागे गाय दिसते है ना. लीला श्रीकृष्णराव वायलाजी साखरकर मुक्काम पोस्ट आमला तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती यांनी दत्तप्रभूंचे मंदिर बांधून दिले. नमस्कार करा. छोटे छोटे आणि सुंदर सुंदर मंदिर आहे या श्री लक्ष्मीनारायण देवस्थानाच्या बाजूला. बघा, इथे पण आहे संत आदिशक्ती संत मुक्ताबाईंचं मंदिर. त्यांनाही वंदन करा, नमस्कार करा. सुंदर अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांबद्दलही लिहिलं आहे श्री संत मुक्ताबाई एदलाबाद म्हणजेच आताचं मुक्ताई. श्रीमती वेणुताई कै व्यंकटराव सपकाळ अमरावती यांनी श्री स्वप्नील प्रकाश जाधव जळगाव जामोद नातूच्या जन्मप्रित्यार्थ मंदिर बांधून दिले. दिनांक 15/12/1994. हे सुंदरसं मंदिर ज्यात आदिशक्ती मुक्ताबाई विराजमान आहे. त्यांना वंदन करा. तर असं हे संस्थान आहे जिथे वेगवेगळ्या प्रतिमा आहे. आणि ना हे लोकेशन बघा, नदीच्या त्या भागामध्ये आपण भातकुली तालुक्यामध्ये येऊन पोहोचतो आणि नदीच्या या भागामध्ये आपण दर्यापूर तालुक्यामध्ये येऊन पोहोचतो. म्हणजे ही याची जी सीमा आहे ती पूर्णा नदी ठरवते. तर पूर्णामाईंचं अगदी सुंदरसं स्थान आहे. खूप सुंदर देवस्थान आहे. आपलं दर्शन झालं आहे. हे बघा, हे जे लक्ष्मीनारायण देवस्थान आहे ते किती सुंदर आहे. मी असंच तर तुम्हाला दाखवतो आहे. अगदी लोभस प्रतिमा आहे. इथे थोडी माहितीही आहे. हे बघा, श्रीमंत दानशूर गाडगे महाराज यांच्या निरोपावरून गवरजाबाई भ्र शेठ रामनाथजी सारडा मुक्काम पोस्ट कुरुम तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला रुपये 501 देणगी देऊन ही धर्मशाळा बांधून दिली. सन 1952 आहे. 52 धर्मशाळा त्यांनी बांधले. अच्छा, त्यावर पण लिहिलं आहे ना. अच्छा, धर्मशाळा आहे. धर्मशाळा म्हणजे राहण्याची जागा. खरं तर संत गाडगे महाराज यांचे निरोपावरून श्रीमंत दानशूर रामप्यारीबाई ज कुंदणमल मारवाडी मुक्काम पोस्ट कारंजा जिल्हा अकोला यांनी ही धर्मशाळा बांधली. खर्च 2500 रुपये. सन 1953. हे वाली जाऊया का आपण इथे खाली? त्या भागातनं आपण पाहिलं, या भागातनं जाऊया. हां, आपण हा घाट माझ्या गाडगे बाबांनी बांधला, माहिती आहे तुम्हाला.
तुम्ही कधी आला आहात का या संस्थानाला, या स्थानी आला आहात का? खरं तर वेळ मिळालाच नक्की या. तुमचं पूर्ण मातेचं दर्शनही होईल, गाडगेबाबांच्या कर्मभूमीचं दर्शनही होईल. इथे छानपैकी हे बघा, तिकडे समोर ब्रिज आहे. जय पूर्णा माता. खूप सुंदर जागा आहे ना. अनेक लोक पूर्णा मातेचं जल मग तिकडे श्री मुद्गलेश्वर महादेवांना अर्पण करतात, तर त्यासाठी ते येतात, पूर्णा मातेचं दर्शन घेतात, पूजा करतात आणि मग ते महादेवांवर जल अर्पण करतात. छानपैकी आंघोळही करत आहे तिथे. त्याच्यावर गाडगे महाराजांची प्रतिमा स्थापन करणार आहेत आणि त्याच्यासाठीच हे बनवलं आहे. एवढं मोठं जसं की मूर्ती स्थापन करण्यासाठी हे एवढं मोठं स्ट्रक्चर बनवलं आहे. हे इथले पुजारी आहेत. तुमचं काय नाव? रामभाऊ पूर्णाजी मोरे. रामभाऊ पूर्णाजी मोरे. आणि तुम्ही नेहमी इकडेच असता ना? कारण गुरुजी मला सगळ्या माहिती सांगत होते. हिने साफसफाई, दिवाबत्ती सर्व तुम्ही करा. यात्रेत तर खूप लोक येत असतील ना? 26 जानेवारीला आहे 4था हप्ता. महापंगत हे सोन प्रांगण भरते. इकडे पण लोक येत जमतात. वस्त्रदान, अन्नदान असते. गाडगेबाबांनी चालू केला वस्त्रदान. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर मला खात्री आहे की माझं संत गाडगेबाबा कर्मभूमी अर्थात श्री मुद्गलेश्वर संस्थान ऋणमोचनचं दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. ऋणमोचन अर्थातच हे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यात येतं आणि नदीच्या म्हणजे त्या भागात ऋणमोचन आहे आणि नदीला पार करून, पूर्ण नदीला पार करून जेव्हा आपण इकडे श्री लक्ष्मीनारायण संस्थानामध्ये येऊन पोहोचतो तेव्हा आपण दर्यापूर तालुक्यामध्ये येऊन पोहोचतो. तर अशा या सुंदरसं हे जागा आहे जिथे तालुक्येही बदलतात. थोडं समोर गेलात ना दापुरा, जिथे खरं तर गाडगे महाराजांच्या मामाचं जे गाव आहे जिकडे तेही राहून गेले आहेत बरेच वर्ष, तर ते जे स्थान आहे ना दापुरा, ते मूर्तिजापूर तालुक्यामध्ये येतं. तर हे 3 ठिकाणं 3 वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये येतात. 2 जिल्हे बदलतात खरं तर, अकोला आणि अमरावती जिल्हा. तर माझं हे इथलं दर्शन आणि संत गाडगेबाबा यांचं कर्मभूमी दर्शन ऋणमोचन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. ऋणमोचन संस्थानाचं शूट झालं आहे. आता छानपैकी इथे भोजनदान असतं आणि ते भोजन ग्रहण करतो आहे. सगळे असे छानपैकी आम्ही पत्रावळीवर जेवण करतो आहे. आणि इथे ना प्रत्येक दिवशी जे दानकर्ते असते त्यांच्याकडून भोजनदान दिलं जातं. नेहमीप्रमाणे मी मंदिराच्या समोरून हे चणे घेतो आहे. दिस अ व्हेरी नाईस. मी जेव्हा बहिरमच्या यात्रेमध्ये गेलो होतो ना, तो मी तिथून पण घेतले होते. खूप छान लागतात त्या. आणि हे रेवडी आहे दिस पण, ही पण मी विकत घेतो, पण छान लागतं. ती गुळाची आहे ना?